लाईफमध्ये पैसा हवा आहे, कष्ट करतोय पण पैसा राहत नाही. असं का होतंय? तुम्हाला तुमच्या जन्मतारखेनुसार योग्य नंबर जाणून घ्यायचे असतील, कोणते नंबर्स आपल्याला पैसा मिळवून देऊ शकतात हे पाहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी पंकज. डिवाइन ज्ञानमध्ये मी सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज आपण एक असा विषय पाहणार आहोत जो आहे पैसा आकर्षित करणारे अंक. म्हणजेच अंकशास्त्राप्रमाणे, न्यूमरॉलॉजी प्रमाणे पैसा कसा आकर्षित करावा, कोणते अंक आपल्याला मदत करतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. अंकशास्त्रामध्ये काही अंक आर्थिक प्रगती, व्यवसाय किंवा संधीशी जोडले जातात असे अनेक अभ्यासक मानतात. मात्र फक्त एक अंक वापरल्याने पैसा आपोआप मिळतो असं म्हणता येणार नाही. योग्य नियोजन, मेहनत, कौशल्य आणि शिस्त यासोबतच अशा गोष्टींचा विचार करावा. थोडक्यात काय सांगायचं आहे मला की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये मेहनत करा, कष्ट करा, ज्या संधी येत आहेत त्या पहा, आणखीन हे उपाय आपले चालू ठेवा. हेच नाही, कोणतेही उपाय असतील तरी तुम्ही चालू ठेवा. जर तुम्ही मेहनत करत असाल तर नक्की तुम्हाला यश मिळेल. प्लस आपले जे उपाय आहेत ते नक्की तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. जाणून घेऊ आता आपण कोणते अंक आहेत जे अंकशास्त्रामध्ये आपल्याला पैसा आकर्षित करण्यासाठी खूप मदत करतात. तर अनेक लोक या गोष्टींचा वापर आपल्या लाईफमध्ये करत आहेत आणि पैसा आपल्याकडे अट्रॅक्ट करत आहेत. पहिला अंक आहे नंबर 6. अंकशास्त्रामध्ये हा अंक समृद्धी, सौंदर्य, सुविधा आणि आर्थिक स्थैर्याशी जोडला जातो. सेवा, कला, फॅशन, सौंदर्य, हॉटेल, रिअल इस्टेट किंवा ग्राहकाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा अंक अनुकूल मानला जातो. दुसरा अंक आहे तो म्हणजे नंबर 8. 8 हा अंक शिस्त, व्यवस्थापन, उद्योग आणि दीर्घकालीन आर्थिक प्रगतीशी जोडला जातो. या अंकाशी संबंधित व्यक्तींना अनेकदा यश मिळण्यासाठी वेळ लागू शकतो, पण सातत्य, कन्सिस्टन्सी तुमच्या लाईफमध्ये तुम्ही ठेवला तर 8 हा अंक मोठे यश आपल्याला देतो. 8 हा अंक स्ट्रगलचा मानला जातो, पण तुम्ही जर खरंच नंबर 8 वाले आहात, स्ट्रगल करताय, नक्की तुम्हाला सक्सेस मिळणार. पण ते प्रामाणिक कष्ट असले पाहिजेत हे लक्षात ठेवा. तिसरा अंक आहे तो म्हणजे नंबर 9. 9 हा अंक धैर्य, नेतृत्व आणि मोठे निर्णय घेण्याच्या क्षमतेशी जोडला जातो. व्यवसायाचा विस्तार, नवीन प्रकल्प किंवा जोखीम समजून घेत पुढे जाण्याची वृत्ती या अंकाशी संबंधित आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे अंक कसे वापरायचे? त्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. काही लोक आपल्या व्यवसायाचे नाव, दुकानाचा नंबर, वाहन क्रमांक, गाडीचा नंबर, मोबाईल नंबर अशा गोष्टी जेव्हा ते निवडत असतात, म्हणजेच अशा गोष्टी ज्या वेळेला त्यांना घ्यायच्या असतात त्यावेळी ते अंकशास्त्राचा उपयोग करतात. म्हणजेच न्यूमरॉलॉजी प्रमाणे या सर्व गोष्टी ते पाहतात आणि त्यानंतर सर्व खरेदी करतात. परंतु हे सर्व करताना तुम्ही तुमची जन्मतारीख ही योग्य त्या नंबरशी जुळते का हे पाहणे खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहे. जर
या गोष्टी चुकीच्या घडल्या तर त्याचे उलटे परिणामही आपल्याला मिळू शकतात, म्हणजेच आपण लॉसमध्येही जाऊ शकतो. थोडक्यात काय, या सर्व गोष्टींचा नंबर असतो तो खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. बिझनेस नेम, ज्यावेळेला आपण बिझनेस नेम सिलेक्ट करत असतो त्यावेळेला ते योग्य क्रमांकावरती येणे खूप म्हणजे खूप गरजेचे आहे. तेही तुमच्या जन्मतारखेच्या नंबरशी जुळते, म्हणजेच फ्रेंड नंबर मध्ये तरी हे नाव यायला हवं. दुसरा आहे शॉप नंबर. शॉप नंबर ही खूप महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही नवीन दुकान कुठेही करत असाल त्यावेळेला जो नंबर मिळतो त्या नंबरची लास्ट डिजिट म्हणजेच नंबरची टोटल खूप महत्वाची आहे. मोबाईल नंबर ही सेम 10 डिजिटचा नंबर आपल्याकडे असतो, सिम कार्ड असतं. हा मोबाईल आपल्या सोबत सतत असतो. यातून एक नंबर येतो आणि तो नंबर खूप महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे याला आपलं नेम नंबर, पर्सनल नेम ही खूप महत्वाचा आहे. आपल्या जन्मतारखेशी ही नंबर आहेत हे जुळणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर गाडी नंबर. गाडी नंबर ही जर तुम्ही आता पाहाल, बाहेर कुठेही जा, तुम्हाला आता सोपं आणि साधं उदाहरण देतो. जे नेते मंडळी आहेत, ज्यांच्या कार्स ज्या आहेत, तर तुम्ही पहा त्यांचे नंबर 3 डिजिट मध्ये असतात प्लस एकसारखे असतात. एक्झाम्पल 111, 222, 333, 444, 555, 666, 777 ही असतो, 888 असतो, 999. हे नंबर हे लोक का घेतात त्याचा तुम्ही कधीतरी विचार केला आहात का? यामागे काय असेल तर न्यूमरॉलॉजी, अंकशास्त्राप्रमाणे हे सर्व नंबर सिलेक्ट करतात. असं नाही की हा नंबर घेतला की मी खूप म्हणजे खूप मोठा होणार. 666 नंबर घेतलाय, माझ्याकडे खूप पैसा येतोय, अशा कोणत्याही गोष्टी नाहीत. बिलीफ सिस्टीम प्लस तुमचे कष्ट, प्रामाणिक कष्ट लाईफमध्ये खूप महत्वाचे आहेत. 666 नंबर घेत आहे, पैसा अट्रॅक्ट करणारा नंबर आहे, योग्य आहे, पण कष्ट करणं ही तितकंच गरजेचं आहे. तो आपल्याला लक प्रोव्हाइड करतो, सक्सेसच्या जवळ नेतो. हे थोडक्यात तुम्ही समजून घ्या. नंबर घ्यायचा आहे पण तसे कष्टही करा. थोडक्यात मी आता ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही तुमच्या लाईफमध्ये नवीन गाडी घेताय, नवीन घर घेताय, काहीही जेव्हा नंबरशी रिलेटेड गोष्टी येतील त्यावेळी तुम्ही अंकशास्त्राचा वापर न्यूमरॉलॉजीनुसार या गोष्टी करून तुम्ही लाईफमध्ये खूप चेंजेस करू शकता. जर तुम्हाला स्वतः या गोष्टी समजत नसतील तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर स्क्रीनवरती आहे 9679191555 किंवा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे. तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कॉल करून विचारू शकता. तुम्हाला कुठेही अडथळे आले नक्की मला कॉन्टॅक्ट करा. आणखी नंबर्स खूप खूप म्हणजे खूप आपल्या लाईफमध्ये मिरेकल घडवू शकतात. तुम्ही त्याप्रमाणे काम करणं खूप गरजेचं आहे. अंकशास्त्र ही नुसती ऐकण्याची गोष्ट नाही आहे, त्याप्रमाणे तुम्ही स्वतःमध्ये चेंजेसही करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही प्रायोरिटी देणं खूप गरजेचं आहे त्या गोष्टींना आणि तुमच्या लाईफमध्ये चेंजेस हे 1,00,000% होतील जर तुम्ही योग्य प्रकारे गेला. त्यामुळे लाईफमध्ये कष्ट करा, संधी मिळवा, नवीन काहीतरी शिकत राहा आणि जे उपाय असतील, ज्या गोष्टी असतील त्या प्रामाणिकपणे करा. ज्या तुम्ही देवावरती विश्वास ठेवता त्या देवाचं नामस्मरण सतत करत राहा. लाईफमध्ये कोणत्याही गोष्टीची कधीही कमी पडणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी आपल्या डिवाइन ज्ञान चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हरे कृष्ण,
राधे राधे.